ओम श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा। याने लवकर तुम्हाला व्हिडिओज प्राप्त होतील। आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमची इच्छा नक्कीच लिहा आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, स्वामींवरील प्रेम असंच तुमचं कायम राहू द्या आणि स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामी समर्था, तू सदा सर्व काळ माझ्या हृदयात निवास करतोय। तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतोयस। पण हे स्वामी राया, हे समर्था, माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते, माझे चित्त स्थिर ठेवत नाही। हे गुरुराया स्वामी समर्था, माझ्यावर कृपा करा, मला तुझ्या अनन्य भक्तींची शक्ती द्या आणि या भक्तींच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन आणि त्याला शांत करेन, त्याला सुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेन। आणि तू जे जे कर्म संकेत देतो आहेस आणि जे मला तू सांगत आहेस, तू जे जे हुकूम देतो आहेस त्याचे पालन मी नक्कीच करेन आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन आणि तुलाच माझा गुरु बनवेन। हे स्वामी समर्था, तू माझी आई आहेस आणि माझी माऊली आहेस, गुरु आहेस आणि पिता आहेस। मला नक्कीच मार्गदर्शन कर, मला प्रेरणा दे आणि तुझा सहवास मला नक्कीच लाभू दे, त्याने माझे जीवन सार्थक होऊन जाईल। आणि मित्रांनो, जर तुमचा स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि हो, तुमच्या मनातील इच्छा नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा, म्हणजे मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करेल की तुमची इच्छा पूर्ण हो आणि स्वामी तुम्हाला नक्कीच सुखात ठेवो। मित्रांनो, स्वामी म्हणतात की एखाद्याला दुःख देऊन माझ्याकडे स्वतःसाठी प्रार्थना करू नका, पण एखाद्या व्यक्तीला क्षणभर आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका, मी ते तुमच्या मार्गात जरूर आणेल। म्हणून तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करा आणि चांगलं चिता, मी तुमचंही चांगलंच जितेन। आणि म्हणून स्वामी म्हणतात, नक्कीच तुम्ही माणसं जपा आणि माणुसकी सुद्धा नक्कीच जपा। प्रत्येक दिवस हा सारखा नक्कीच नसतो, सुख दुःख हे कालचक्र नेहमी चालूच असते, म्हणून कोणत्याच दिवशी खचून जाऊ नका। एक मात्र लक्षात ठेवा, दिवस जरी सारखे नसले तरी प्रत्येक दिवशी स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्या पाठीशी राहतात। म्हणून खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस? नशिबाने हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्ही सगळेजण एकमेकांचे सुख पाहून दुःख ओढून घेता, त्यात माझा काय दोष? मग यात आपल्याला असे शिकायला मिळते की दुसरे जर सुखी असतील तर आपणही त्यांच्या आनंदात सामील झालं पाहिजे आणि आपल्या सुखातही लोकांनी सामील झालं पाहिजे आणि त्याला जरी दुःख आलं तरी दुःखातही तुम्ही सामील झालं पाहिजे, म्हणजे देव तुम्हाला सर्व काही देईन आणि मनापासून देईन। माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याच्यावर जास्त विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते दिवस तुम्ही नक्कीच आनंदाने घालवले पाहिजे, तरच तुमच्या जीवनाला अर्थ उरतो, नाहीतर मग सगळीकडे स्वार्थ हा आहेच। म्हणून तुम्ही स्वार्थी बनू नका, अर्थपूर्ण जीवन जगा आणि आनंदाने जगा। यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। मग दुसऱ्याचं भलं झालेलं पाहिलं आणि आपल्याला चांगलं वाटलं तर देव आपल्याला तसंच देतो आणि आपल्याला जर वाईट वाटलं मग ते आपलं कर्म आपण फेडत असतो। मग स्वामी म्हणतात, आपल्याला आम्ही असताना काळजी कसली करतोस? रे, तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणे आहे। तुझ्या आयुष्याचा कार्यभार आणि कारभार आम्ही वाहण्यास आम्ही समर्थ आहोत, म्हणूनच आम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणतात। म्हणून तुम्हाला सांगत आहेत, स्वामी बोलत आहेत, मग तुमचा आहे ना स्वामींवर विश्वास? नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कर्माची परतफेड ही करावीच लागते, त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा, कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलू शकत नाही। उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळणारच आणि कर्म करत असताना आपण देवाला भिलो पाहिजे। जसं आपण श्रद्धेने आणि पूर्ण निर्मळ मनाने देवाची भक्ती करत असतो, तसेच कर्म करत असताना तुम्ही लक्षपूर्वक कर्म केले पाहिजे।
वाईट कर्म अजिबात तुमच्या हातून घडून देऊ नका, त्याचे परिणाम तुम्हाला वाईट पाहायला मिळतील. आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा मित्रांनो, देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी आणि देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जावे आणि देवाचे नक्कीच आभार मानावे. देव आपल्याला सर्व काही देत असतो, मग ती छोट्यातली छोटी गोष्ट असो किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असो, सर्व काही देव आपल्याला मनापासून देत असतो. जो माणूस कष्टाला लाजत नाही ना, त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. म्हणून नक्कीच मित्रांनो, जीवनात कष्ट हे करावेच लागतात आणि ते प्रत्येकालाच करावे लागतात. म्हणून कष्टाला कधी लाजू नका आणि परिस्थिती सुधारल्यावर कधी माजू नका, म्हणजे देव तुमच्या नक्कीच सोबत राहील. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहित असतात. म्हणून आपले व्यवहार आणि आपले कर्म कसे आहेत हे पडताळून तुम्ही नक्कीच पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला फळ मिळेल याची अपेक्षा तुम्ही ठेवली पाहिजे. नाहीतर तुम्ही वाईट कर्म कराल आणि चांगल्या फळाची अपेक्षा ठेवाल, मग तसं तुम्हाला कधीच मिळणार नाही. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे. म्हणून आपण ज्या गोष्टी बदलू शकतो त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही किंवा त्या आपण नक्कीच त्यात बदल घडवून आणू शकत नाही, मग त्याकडे विचार करून फायदा काय? मग तुमचा तो मौल्यवान वेळ तुम्ही तुमच्या कामात घातला पाहिजे आणि तिथून तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता. कितीही कमावून ठेवले ना तरी बाकी ही शून्य राहत असते आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने कमवलेलं पुण्य. म्हणून नेहमी पुण्य जास्त करा आणि साठवणूक कमी करा. जेवढे जास्त पुण्य असेल तेवढंच तुम्हाला देत राहील आणि देव तुम्हाला भरपूर काही देईल. म्हणून तुम्ही भरपूर मोठे व्हाल. म्हणून मित्रांनो, कठीण रस्तेच नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचतात आणि सुंदर निसर्गाचं आपल्याला आस्वाद देत असतात. म्हणून कधीही तुम्ही कठीण काळात असला तर देवाचे भले माना की देव तुम्हाला चांगली वेळ आणण्यापूर्वी कठीण रस्ते देत असतो आणि ते रस्ते दिले तर देवाचे आभार माना, कारण तुम्हाला लवकरच तुमच्या जीवनात एक काहीतरी नवीन चांगली बातमी मिळणार आहे. आणि जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही. म्हणून नक्कीच तुम्ही वेळेला जपायला हवं आणि माणसांना देखील जपा. मग वेळ जितकी महत्वाची आहे तितकीच माणसे जपणे सुद्धा नक्कीच महत्वाचं आहे. जर स्वामींचे नाव तुमच्या ओठांवर आणि स्वामी तुमच्या मनात असतील तर न घाबरता कशाला काहीही झालं तरी स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील, एवढं लक्षात ठेवा. आणि तुमच्यावर दुःख आलं तरी तुमच्या पाठीशी राहतील आणि जर सुख आलं तरी पण तुमच्या पाठीशी राहतील. मग तुम्ही भिण्याचं कारण उरत नाही. नको करू उगाच माणसा गर्व ऐश्वर्याचा. ऐश्वर्य हे तुझ्याजवळ थोड्या क्षणासाठी. करशील माझे मन व्हावे नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी. जन्मोजन्मासाठी असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत आणि म्हणत आहेत, आपण जर नामस्मरण केलं तर जन्मोजन्मी ते आपल्या सोबत राहतील. मग नुसतं म्हणून फायदा नाही की स्वामी माझ्या सोबत राहा, पण असं करण्याने तुमच्यासोबत स्वामी नक्कीच राहतील आणि ते करणं म्हणजे नामस्मरण करणं होय. ज्यांना धन कमवायचं त्यांना कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्यांना ज्ञान कमवायचे त्यांनी एक क्षण सुद्धा वाया घालू नये. ते लवकरात लवकर नक्कीच शिकून घेणे महत्वाचं असतं आणि ते शिकून घेतलं की मग जीवन जगण्याची मजा फार वेगळीच असते. मित्रांनो, चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. चिंता नको, चिंतन करा. चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. तोच वेळ स्वामींच्या नामस्मरणात करण्यात घालवा आणि सात्कारणे लावा आणि मग बघा तुम्हाला कसे रिझल्ट भेटतात आणि तुमचे काम किती लवकर होतात. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी चमत्कार कुठूनही आणि कसाही करू शकतात. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जर विश्वास पूर्ण भक्कम असेल तर स्वामी आपल्याला चमत्कार नक्कीच करतील आणि त्यांचा चमत्कार झाल्याने आपले जीवन हे नक्कीच सुधारेल. मित्रांनो, मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे म्हणल्याने स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच राहतात आणि ते आपल्या सानिध्यात राहतात, कारण आपण त्यांचे नामस्मरण करत असतो. हे म्हणा, कर्म कष्ट मेहनत करण्यासाठी कोणतीही कसर करू नकोस. थोडा सुद्धा आळस कंटाळा करू नकोस. अखंड निरंतरपणे कर्म करत राहा. बघ योग्य वेळी
स्वामी तुझ्या कर्माचे फळ नक्कीच तुला देतील. मग ते फळ देत असताना स्वामी कसलाही विचार करणार नाहीत. तुला त्यांचे फळ देताना एकदम प्रेमाने आणि निर्मळ मनाने देतील. मग तू ते स्वीकारायला नक्कीच तयार राहा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात भरपूर कष्ट भोगवत आहात, तर स्वामी तुम्हाला नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील. कारण ते प्रारब्ध शब्द आणि तुमचे कर्म मिटवू शकत नाही, पण तुमच्या कष्टाच्या काळात ते तुमच्या सोबत नक्कीच असू शकतात. स्वामींकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना नक्कीच करू नका. तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून प्रार्थना करा. कारण कर्म हे तुम्हालाच फेडायचे आहे. स्वामींना फक्त म्हणा की माझ्या मदतीला या, आणि मदतीला याल तेव्हा फक्त मला तुमचा सहवास लावू द्या. मग मी बघा कोणत्या ना मोठ्या संकटातून कसं बाहेर काढतो. मित्रांनो, रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ असतात. आणि ते भरपूर या ब्रह्मांडाचे स्वामी आहेत आणि सर्व लोकांचे स्वामी आहेत, आणि ते ब्रह्मांड नायक आहेत. म्हणून ते सर्वांच्या मनातलं ओळखतात आणि त्यांचे जे काही संकट असतील ते निवारतात. मित्रांनो, आपल्या हातून चांगले काम होतात आणि तेव्हा समजून जा की किमया स्वामींची आहे. आणि इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा की आपलं मन स्वामींचं स्वामीमय होत आहे. आणि जीवनात सुख दुःख येणारच, पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका, आणि दुःख आल्यावर मुखांतून स्वामी नाम नक्कीच घ्या. आणि स्वामी नाम घेताना तुम्ही इथे मनापासून नक्कीच घेतलं पाहिजे. नक्कीच ते यशस्वी ठरेल. आणि मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते. आणि ती स्वामी म्हणतात की जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे, आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे, कारण स्वामी तुला बघत आहेत. आणि ही प्रचिती तुम्हाला तेव्हाच नक्कीच मिळेल जेव्हा तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल. म्हणून आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा आणि अहंकार सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं, आणि ते महत्त्व कळल्यावर आपल्या जीवनाचे महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकालाच त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आणि मग ती शाळा शिकत असताना आपण भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून शिकत जातो. मग आपल्याला मोठेपणे आपल्यालाच सर्व काही प्राप्त करण्यासाठी त्या गोष्टी आठवावे लागतात. आणि आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज कळाली पाहिजे आणि मौज वाटली पाहिजे. म्हणून आपलं जीवन हे आपण चांगलं बनवत पाहिजे, आणि ते तितकंच महत्वाचं आहे. म्हणून नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. म्हणून पूर्वी पडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम ताडते. आणि नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही, आणि संकटे तुमच्यावर येत नाहीत. कामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे, आणि नाम आपण घेतलेच पाहिजे. ते मोठे आहे, आणि ते सामर्थ्य जगत असताना तुम्ही फक्त चांगले कर्म करा. वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं एवढा फरक समजला की आयुष्य तुम्हाला नक्कीच कळेल. मग तुम्ही नक्कीच माणसं ओळखण्यास तरबेज व्हाल. आणि माणसं जर तुम्ही एकदा ओळखलीत तर मग तुम्हाला कोणीच आयुष्यात यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही. कारण माणसे ओळखणे हा खूप मोठा मुद्दा आहे, आणि तो तुम्हाला जमलेला आहे. म्हणून मित्रांनो, स्वप्न पाहणे फार फायद्याचं असतं नाही, पण तुम्हाला ज्या हव्या आहेत त्या हव्या आहेत तशाच पाहता येतात गोष्टी, आणि त्या गोष्टी मग भविष्यात डोकावता येतं, आणि मग भूतकाळात रमता येतं. आणि मनासारखं नसलेच काहीतरी शेवटच नाही, मग त्याच्या खाली असतेच. मग पुढची दिशा सुद्धा दिसते, आणि पुढच्या प्रवासाची नाही तर आपलंच आयुष्य दिसतं, आणि ते दिसत राहतं चित्रपटासारखं. आणि संतपणे एक एक रीळ उलगडत गेल्यासारखं आपण असतो जुरी. म्हणून तटस्थ आणि प्रेक्षक नक्कीच भान हरपलेले स्वप्न आपल्याला सांगून पाहत असतात. आणि काही आपण त्यांना सांगून दिलं तर पण आपल्याला हुकुमशहा तो मात्र स्वप्नात सुद्धा जागा असतो, आणि बोलक्या स्वप्नांना तो लागेचच गप्प करतो. आणि हळूहळू मग स्वप्ने मुखी होत जातात, आणि मग आपल्या अडचणीपणाला आणि अडाणीपणाला स्वप्नातच हसत राहतात. आणि मग आपले स्वप्न ते तुटून आपण जागरूक होत असतो, आणि आपल्याला जाग येत असते कारण आपण झोपेला स्वप्न बघत असतो. आणि मित्रांनो, मनात आठवण नक्कीच गर्दी करतात तेव्हा हसत मुखानं त्यांना आपण म्हणावं या, आणि उंच मखमली आसन घेऊन प्रेमानं बस म्हणावं. स्नानापन्न झाल्या की हळूच विचारायचं काय घेणार. त्याही बेट्या मिश्कीळ आणि निष्पाप बाळक मनाचा आवक आणून
विचारतील काय देणार, मोकळेपणाने उत्तर द्यावं. मागाल ते तुमचंच. मग एक हळूच म्हणेल डोळा द्या, आणि पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे दुसरी म्हणेल हात द्या. न थरता आम्हाला पकडून ठेवणारा तिसरं म्हणेल शब्द द्या. इंद्रधनुष्यातील रंग आमच्यावर उधळणारे कुणाला कोणीच होऊ देऊ नये. शब्द तर मुळीच देऊ नयेत. चौथी पाचवी सगळ्यात होतील, पण मनाभरातल्या गळ्या आणि त्या नुकतंच म्हणावं. डोळे मिटून घ्यावेत आणि सगळ्यांना कुराळीत मनाच्या ताजमहालात झोपून टाकावं. पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी मग तुम्ही प्रत्येक माणसाला हे शोधत असता, आणि मग तेव्हा आपल्याला ते मिळत नाहीत. मित्रांनो, म्हणून माणसं जपायला नक्की शिका. माहिती नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात नमस्कार करायला जितकी खाली वागतो तितकंच मोठं झाल्यासारखं वाटतं आणि तितकंच क्षीण झाल्यासारखं वाटतं. मित्रांनो, जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृती देते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते, आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. आणि त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता आणि कृतज्ञता आणि ईश्वरीय गुण चमकतात. या शरीरालाच सेवेकरी असे म्हणतात, आणि त्या सेवेकरी हे स्वामींचे असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर मग तुम्ही खूप श्रेष्ठ काम करतात, आणि त्या कामासाठी तुम्हाला भरपूर काही वेळ मर्यादा असते, आणि मग तुम्हाला भरपूर काही देवाची सेवा करावी लागते. जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे, आणि आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पाणी नक्कीच येतं, कारण ते आपल्यावर आईसारखं प्रेम करत असतात. आणि आईसारखं प्रेम करत असताना त्यांच्या मनात आपल्याविषयी कोणतीही शंका नसते व कोणतेही काहीच नसते. म्हणून एवढे लक्षात ठेवा की रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते, आणि रूप गेल्यावर आजही नाम शिल्लक आहे. कालच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय, आणि प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते. म्हणून नक्कीच नामस्मरण तुम्ही केले पाहिजे. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यातून आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे महत्वाचे आहे. म्हणून तुम्ही घेण्याला जास्त महत्व आहे. तुम्ही लोकांकडून काय घेतले पाहिजे, चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे की वाईट गोष्टी घेतल्या पाहिजे, हे तुमच्यावर अवलंबून असते. मग तुम्ही जे घ्याल तसे तसे हे जीवन तुमच्यासोबत घडत जाईल, आणि तुमचे जीवन तसे बदलत जाईल. परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती नक्कीच बदलत असते. अरे याची गोष्ट मी तुम्हाला नक्कीच सांगतो. गुरुला शिष्य म्हणाला, गुरुदेव, एक व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितले, ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास वाचला. तात्पर्य असं की परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदलायला हवी. त्यामुळे दुःख सुखात बदलेल. सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे. मग हा खेळ खेळत असताना जीवनात तुम्ही अगदी आनंदाने जगले पाहिजे. म्हणून मित्रांनो, अप्रतिम असा संदेश आहे, नीट ऐका. पावसात एक घटना घडली. झाडावरचे एक घरटं वाऱ्याने अचानक पडलं. चिमणा चिमणी दोघेजण शब्द संपल्यासारखे बसून होते. रात्र संपण्याची वेळ भागत होते आणि ते बसून राहिले, आणि सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया, नवीन काड्या आणू. चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा म्हणाला, अगं वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे, घर बांधणं आपल्या हातात आहे, आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडी जाऊत. चल निघूया. आणि त्यांनी आकाशात उंच झेप घेतली. यालाच म्हणतात जगणं. कारण देव आपल्याला जेव्हा चांगल्या गोष्टी देत असतो तेव्हा तो त्याच्या मर्जीनुसार देत असतो, आणि वाईट गोष्टी देत असतो तरी पण तो त्याच्या मर्जीनुसार देत असतो. म्हणून चांगलं झालं तरी देवाला विसरू नका, आणि वाईट झालं तर देवाला नावे ठेवू नका. एवढंच काम तुम्ही केलं तर तुम्ही नक्कीच धनवान व्हाल आणि देवाला धन्यवाद मानाल. म्हणून हे सर्व करत असताना तुम्ही जीवनात भगवंताचे नामस्मरण कधीच सोडले नाही पाहिजे. कारण भगवंताचे नामस्मरण सोडले तर मग तुमच्या जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण किती मिळवल्या तरी त्या स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही, आणि या उलट भगवंत स्वतः पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण म्हणतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात.
म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे आणि त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणायचेच होय. खऱ्या अर्थाने आणि प्रेमाने जर आपण आपला भार स्वामींवर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडून आणतो आणि आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो. ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधीच कमी पडणार नाही आणि भगवंताच्या नामस्मरणात आपण नक्कीच राहू. भगवंताच्या नामस्मरणात जो आहे त्यालाच कळते की त्याच्या आयुष्यात काय बदल होत आहेत आणि बाकी तो कोणाला कितीही सांगितलं तरी त्याला कळणार नाही. म्हणून आपण भगवंताच्या नामस्मरणात राहणे हीच एक गोष्ट आपण केली पाहिजे आणि ती करत असताना आपण एकदम मनापासून आणि निर्मळ मनापासून ती केली पाहिजे. आपल्याला आयुष्यातील समजुतीचा एक क्षण आपल्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतो. आपण तो एका मिनिटात एकत्र अनुभवल्या 100 सुखद जणांना आणि जणांचा सहज विसर पाडू शकतो. म्हणूनच गैरसमज टाळा. आपण प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा आणि विसर पडू शकतो. म्हणून नक्कीच तुम्ही गैरसमज करायचा नाही आणि दुसऱ्याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा येणार नाही आणि नातंही तुटणार नाही आणि थोडक्यात वाईटपणाही येणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला प्रेमाने बांधून संयम, युद्ध आणि युक्त पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळून आपल्या शिदोरीत जपून ठेवा. कारण कोणते नाते कोणत्या वेळी उपयोगी पडेल हे कधीच कोणाला सांगता येत नसते. तसेच पाहता आपले आयुष्य खूपच छोटं आहे पण त्या आयुष्यात महत्त्वपूर्ण नात्यांची साथ ही एक खासियत आहे. त्यामुळे नात्यांची खट्टी मिठ्ठी भेळच जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला प्रेरणा देत राहते आणि जीवन जगायला नक्कीच आपल्याला शिकवत असते. मग तुम्ही जीवन जगत असताना लोकांना जपायला शिका आणि त्यांची मन नेहमी दुखवू नका. नेहमी त्यांना सुखाने बोला आणि शब्द चांगले वापरा. आपल्या आयुष्यात काही माणसं मिठात साखरेसारखी असतात. बरं, त्यांच्या असल्याने फरक पडत नाही पण नसल्याने नक्कीच फरक पडतो. आणि जसं की लग्नामध्ये जी पंगत असते तर पंगतीमध्ये मीठ वाढणारा एकदाच मीठ वाढून जातो, तो परत कधीच येत नाही. ताटामध्ये वाढलेल्या गोड पंचपक्वानांपुढे मीठ नकळत बाजूला सारले जाते पण ताटातील त्याच्या असल्याने फरक पडत नाही. पण तेच मीठ जर एखाद्या पदार्थात घालायचे विसरले तर पदार्थ बेचवळ हळणी वाटतो आणि मग मिठाची उणीव जाणवते. आणि मग आयुष्यात ही अशा व्यक्ती असतात त्याची किंमत कळत नाही पण त्यांच्या नसल्याने आयुष्यात पोकळी जाणवते आणि आयुष्याची नक्कीच रुची बेचव वाटते. म्हणूनच आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची आहे. त्याची किंमत ठेवा, आदर द्या. आज ते आहेत म्हणून तुमचा विश्वास नक्कीच तुम्ही त्यांच्यावर करू शकता. त्यांच्याशी प्रेमाने वागा आणि प्रेमाने राहा. मग आपण त्या व्यक्तीशी प्रेमाने वागलं तर आपल्याशी भगवंत हा प्रेमाने वागेल. कारण भगवंत सगळीकडे त्याची नजर असते, तो सर्व ठिकाणी बघत असतो. आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगायला आलो आहोत. आणि ते दिवस जगत असताना आपण ते थोडाही वेळ न वाया घालवता अगदी क्षण आपण जीवन जगले पाहिजे. आणि ते जीवन जगत असताना तुम्ही भरपूर आनंदाने जगले पाहिजे. आपल्याला हवी असणारी व्यक्ती आयुष्यात आली की आयुष्य सुंदर होते, मान्य आहे. पण आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती जर आयुष्यात आली तर आयुष्य नुसते सुंदर नाही तर सहज सोपे आणि सुखकर होते. असं म्हणतात की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्या सहवासात आपण जास्त भरतो. काय हवंय यापेक्षा काय योग्य आहे हे समजवायला हवं आणि हे समजवायला फक्त ती जवळची व्यक्तीच आपल्या वाशी येते आणि मग ती आपल्या विचारांमुळे आपल्या जवळ जुळून राहते आणि आपल्या चांगल्या स्वभावामुळे सुद्धा ती आपल्याशी जवळ करून घेते. म्हणून मित्रांनो, व्यक्ती हे जमवायला शिका आणि त्यांचा स्वभाव ओळखायला शिका आणि आपला स्वभाव त्यांना समजून सांगा की कसा आहे. म्हणून विचारांची सुंदर वाट मनात वाहून आनंदाची धारा सकारात्मक विचारांनी सजवा आयुष्याची सुंदर झाड आणि संकटाच्या वादळातही उमले आशेची किरणे आणि सकारात्मक असे संसाराच्या निसर्गाचे तरंगे. धैर्य, आशा, आनंद आणि प्रेम या सकारात्मक भावनांची करून निरंतर सकारात्मक विचार आणि मनात भरून आनंदाची झार असं जीवन आपण जगलं पाहिजे. मित्रांनो, जीवनाची शर्यत असते, त्याची एक कविता आम्ही तुम्हाला म्हणून दाखवतो. जीवनाची एक शर्यत मात्र ठेवा लक्षात ठेवा, हारल्यावर तुम्ही वळवून घेतलेले प्रत्येक पाऊल ते एक अनुभव आहे. नक्कीच असण्याची भीती आहे पण तुम्ही जितके सामर्थ्याने लढतात
त्याचे महत्त्व आहे आणि जीवनात सुख दुःख आहेत, पण आपल्या चेहऱ्यावर आनंदाची उधळणी आहे आणि ती सांगते की तुम्ही जिंकलात हे जीवन, आणि म्हणून ते जीवन आपण जिंकत असतो. म्हणून एकदाच मिळते त्याचा आनंद घेण्यासाठी अजून किती अवकाश आहे. तर आव्हान घेऊन चला आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी जीवन एक अग्रयात्रा आहे आणि ती तुम्ही जगली पाहिजे. जीवनाचा एक प्रवास त्यांचा प्रारंभ आहे आणि प्रकाशाच्या अनुभवास भविष्यात काय होईल चिंता करून काय, आपल्या दिव्यात्म्याचा आविष्कार नक्कीच मिळाला आहे. मग तो दिव्यात्म्याचा आविष्कार आपण नक्कीच जोपासून ठेवला पाहिजे आणि स्वतःला नक्कीच ते दिलं पाहिजे. प्रेमाचा अधिकार आपल्या मनाने उज्ज्वल उद्वेगाने आणि आपले हवे मन मंगल आयुष्य या चढत्या मार्गाची गोष्ट यशाचे शिखर चढ होईल गोष्ट आणि आशा आहे. तुमच्या मनातील यशाच्या शिखरावर निरंतर स्फूर्ती म्हणून तुम्ही अशी स्फूर्ती या जगासमोर दाखवणारे पाहिजे. आणि काळ हा भरपूर काही कोणाचाच नसतो, म्हणून काळ ते तुला समजवत नाही. कारण आज हारलात तर म्हणून कधी जिंकणार नाही असे बिलकुल नसतं. कारण काळ कोणत्याच हातात नाही, नेहमी बदलत असतो आणि कधी आपल्याला नक्कीच फरक तर कधीच पडणार नाही. म्हणून परक्यांना आपला करत असतो आणि मग तेव्हा आपल्याला जीवन हे नक्कीच समजत जास्त असतं आणि ते जीवन आपल्याला समजत जातं आणि त्यानुसार आपण जीवनामध्ये वागत असतो. म्हणून ते जीवन आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जीवन जगत असताना भरपूर गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. त्या सहन केल्यानंतर आपण चांगल्या जीवनाची परिभाषा कळते आणि आयुष्यातला नक्कीच छोट्या छोट्या गोष्टीतून समाधान मानून हसायला तुम्ही शिकलेच पाहिजे. जेवढं जास्त हसाल तेवढं जास्त जीवनामधून आनंद तुम्ही प्राप्त कराल. कारण कुणास ठाऊक मोठी गोष्ट मिळेपर्यंत समाधान आणि हसू टिकवता येईल. असं म्हणून आजचा दिवस जगा. आजच्या क्षणाचे आनंदाचे उद्याचे स्वप्न समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका. आजचा दिवस तुम्ही चांगला आनंदाने जगलात तर मग उद्याची चिंता तुम्हाला भेडसावणार नाही. आणि ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने मग भरपूर काही जग जिंकलं. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची ठरवू नका. कारण काय इतका भयानक आहे की तो ते महत्व आणि एका सामान्य कोळशालाही हळूहळू पूर्णपणे हिरा बदलतो. मग लक्षात ठेवा, तुम्ही कोणाशी बोलताय आणि कोणाला बोलताय आणि कोणत्या माणसाला बोलताय हे तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी फक्त स्वामींवर भरोसा ठेवा आणि विश्वास ठेवा. विचार करून बोलले तर भरपूर काही चांगलं होईल. आयुष्यातले काही क्षणी एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील. कारण तिथेच आपण संवाद फक्त स्वतःशी करतो. आणि म्हणून आपण स्वतःलाच मनाला विचारत असतो की बाबा मी करतोय ते बरोबर आहे का, आणि मी करणार आहे ते नक्कीच बरोबर आहे का. की चुकीच्या तुम्हाला जमणार नाही आणि म्हणून चुकीचं आहे. मग तुम्हाला तुमच्या मनाची सर्व उत्तरे ते मिळत जातील. आणि आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटत असतं ना, ते करून दाखवणं आणि ते जे जिंकून दाखवलं भरपूर काही, यात सर्वात मोठा आनंद आहे. ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका हे लक्षात घ्या. आणि ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत आणि ते तुमचं मन कधीच दुखावणार नाहीत हे मात्र निश्चित आहे. आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपण सारख्या नाहीत त्यांना स्वीकारा आणि करायला शिका. म्हणून त्या गोष्टी तुम्ही नक्कीच जर स्वीकार कराल तर नक्कीच तुम्हाला त्यांच्यापासून भरपूर काही शिकायला मिळेल. आणि जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट्याला शोध पण लागत नाही. म्हणून जुन्या वाट्यांच्या वर नेहमीच जेव्हा तुम्हाला अडचणी येतील तेव्हा तुम्ही नवीन मार्ग शोधत असता. पण जेव्हा तुम्ही जुन्या मार्गावर असता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की नवीन मार्ग शोधणे भरपूर कठीण आहे. जाऊ दे, मी याच ठिकाणी याच मार्गावर राहतो. मग तुम्ही तुमच्या कळत नकळत भरपूर काही गोष्टी या करत असतात आणि लोक तुम्हाला फसवत असतात. म्हणून मित्रांनो, मार्गावर राहतो मग तुम्ही त्यांच्यात फसवतात. आणि मग प्रेम आणि विश्वास कधीही गमावू नका. कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही. म्हणून तुम्ही जर एखादा विश्वासघात केला तर समोरचा व्यक्ती दुसऱ्या कोणताच विचार ठेवणार नाही आणि तो प्रत्येक वेळी त्याच्या मनात नक्कीच विचार ठेवेल आणि सोडायची भावना ठेवेल आणि मग ती भावना आपली दृढ होत जाईल. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर एखादा विश्वासघात अजिबात करू नका. आणि आपण एवढे थंड कसे बर्फाने अगदी शांत नक्कीच बसू शकतो
आणि मग तिडून उत्तर आले की माझा भूतकाळ पण पाणी आणि भविष्यकाळ पण गरम पाणी, आणि नक्कीच मी गरम कोणत्या गोष्टीवर हो. आयुष्य खूप सुंदर आहे, एकमेकांना समजून घेऊया आणि जीवन लावा आणि भरपूर काही जीव लावा. तुम्ही भरपूर काही गोष्टी या चांगल्या तुमच्या आयुष्यात घडतील सुद्धा, आणि त्या गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला मनापासून प्रयत्नही करावेच लागतील, एवढं लक्षात या. स्वामी भक्तांनो, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. आणि आपल्या माणसांबरोबर नाही, कारण आपल्या माणसांबरोबर मला जिंकायचे नाही, तर मला जिंकायचे आहे. मी लढू शकत नाही तिथे, आणि म्हणून तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर भरपूर काही गोष्टी या चांगल्या होतील. फक्त आपण स्वामींवर मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच द्या. स्वामी भक्तांनो, तुम्ही एक देवरूपी आत्मा आहात हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही देवरूपी आत्मा असल्यानं तुमच्यामध्ये दैवी शक्ती असते आणि देव तुम्हाला भरपूर काही सांगत असतो, ते तुम्ही समजले पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामीला आपण म्हणत आहेत की ओळख तो आवाज, ओळख ती खूण, आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याची स्मरण कर देहभान विसरून. तो हळूवार येईल आणि जाईल कानात सांगून, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला नक्कीच सांगून जातील. म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणसं मिळणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी मोठं भाग्यही लागत असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. म्हणून मनापासून यांचे उच्चार करा आणि याचं मनन करा. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आमचे उभे होते आणि त्यामुळं आम्हाला कशाची भीती नाही. म्हणून स्वामी पाठीमागे उभे असताना आपल्यालाही कशाची भीती नसते. तुम्ही मनापासून म्हणलं पाहिजे. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल ना, तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. त्यामुळे कर्म करत असताना अगदी चांगली कर्म करा आणि चांगली कर्म केल्यानेच तुमचा सुखाचा दरवाजा नक्कीच उघडेल. माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्यावर लोकांची नजर बसते तर मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही. ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते, म्हणून ज्यावर परमेश्वराची नजर असते ते स्वच्छ ठेवायला शिका. नक्कीच तुम्हाला माणसंही चांगले भेटतील आणि मनासारखी भेटतील. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या दरवाजाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा मग प्रेमातली असो. एवढं लक्षात घ्या, 4 पैसे कमी कमवा पण माणसं आणि माणुसकी भरपूर गमवा. आणि कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. म्हणून एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून कधीही जपायचे असेल तर माणुसकी जपा आणि कधीही पैशांच्या मागे जास्त जाऊ नका. म्हणून पैसे असून साधं राहिलं तर लोक बिघडली म्हणतात आणि पैसे बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललो तर नक्कीच हा बकबक करणारा असे म्हणतात आणि कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो असे म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. म्हणून भरपूर दानधर्म केला तर 2 नंबरचे पैसे असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात. तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही असं म्हणतात. नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात. हे सगळे लोक असतात. लोक नेहमीच त्यांचं काम करत असतात, आपलं आपण काम करायचं. याचाच अर्थ असा की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत. शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं असतं. आणि हसत की मग रडत, आणि रडत रडत हे तुमच्यावर पूर्णपणे तुम्ही निर्भर असतं.
आता वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे आपण समजायला हरकत नाही, आणि त्यातच आपल्याला ईश्वर भेटणारही आहे हे तुम्ही मनात निश्चित करून घ्यायला हवे. आणि चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचे परमेश्वर नक्कीच पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल, आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि तुम्हाला कशाची पर्वा करायची गरज नसणार आहे. म्हणून प्रतीक्षा त्याच व्यक्तीची करायची जो भावनांना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, एवढं लक्षात घ्या. म्हणून त्या व्यक्तीची प्रतीक्षा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करा तुम्ही की या जगात माणूस आणि माणूस की शिल्लक आहे की नाही, आपण माणूस नक्कीच जपत आहोत की नाही. मग तुम्ही माणसात याल आणि तुम्हाला सर्व माणसांमध्ये देव दिसायला लागेल, आणि मग तुम्हाला असं वाटेल की पहिले मला देव दिसत नव्हता, पण आता प्रत्येक कणाकणात मला देव दिसायला लागलाय. कितीही धन कमवा पण ते सांभाळण्याजोगे तण आणि दान करण्याजोगे मन नसेल तर मग तो निर्धनच समजावा, हे एवढे लक्षात घ्या. म्हणून तेवढेच तुमचे जेवढे जास्त तुम्ही धन कमवाल त्यापैकी 5% तरी तुम्ही दानधर्म नक्कीच केला पाहिजे. संकट तुमच्यातली शक्ती व जिद्द पाहण्यासाठीच येत असतात, म्हणून संकटांना घाबरून चालणार नाही. नक्कीच तुम्ही संकटांना तोंड दिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही विजय मिळवला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही, एवढं लक्षात घ्या. आणि संकट आल्याशिवाय डोळे काही उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यास थोडं नमलं ना तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि नक्कीच आपल्याला चांगला मार्गही भेटू शकतो. आणि स्वामी नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठीच तिथे बसलेले आहेत आणि ते आपल्याला नक्की चांगल्या मार्गाला सुद्धा लावतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका आणि विश्वास पूर्ण ठेवा. खरं सांगायचं झालं ना तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काळ संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक अजिबात करू नका, कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि मनात धरून ठेवलं पाहिजे. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत ना तर तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती. म्हणून कुणाला किती तुम्ही इम्पॉर्टंट द्यायचा हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही माणसांसोबत बोलायचं आहे. नाहीतर तुमचा फायदा घेणारे या जगात भरपूर माणसं आहेत. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो किंवा टीव्ही सेट असो, मेकअप सेट असो, परंतु एक लक्षात ठेवा, तुमचा माइंडसेट नसेल ना तर मग आपण कुठेही सेट होऊ शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणूनच सदैव प्रसन्न राहा आणि चांगल्या वृत्तीने जीवन जगा, किंवा नक्कीच तुमच्यावर देवावर विश्वास ठेवा आणि देवधर्मांनी कर्म पूर्णपणे पार पाडा. लोक काय म्हणतील हा विचार करत बसण्यापेक्षा प्रत्येकासाठी मी काहीतरी सांगू इच्छितोय. एखादी कथा सुखाची असो दुःखाची असो, समाज ती काही काळ चघळतोय, पण तेही किती काळ. मग चुंगम वरच साखरेचा आवरण संपेपर्यंत जिभेला रबर लागलं की समजाचा इंटरेस्ट संपतो आणि मग तो समाज तेवढी कळस सोसायचा आणि रबराचा चिवटपणा आपल्या जवळ हवा आणि खऱ्या प्रॉब्लेमातला हात घालण्याचा क्षण आला की मग समाज मागे सरकतो. म्हणून औषधाच्या गोळीवरचा कागद जसा आपण फेकून देतो तसा समाज दूर लोटला पाहिजे आणि आतली गोळी कडू असो वा चविष्ट ती आपल्यालाच पचवावी लागते. आणि सामर्थ्य मिळवायचं ते आपल्या हळूवार मनाला बळकट करण्यासाठी. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि मनापासून तुम्ही त्यात जिंकायचंय. माणसाने जास्त उड्या मारू नयेत. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला तर तो देव होते आणि आपण तर माणसं आहोत. मग आपण समजून घेतले पाहिजे की आपल्यासोबत कधीही काही घडू शकते. त्यामुळे कधीही गर्व आणि अहंकार केला नाही पाहिजे आणि निमुटाने आपण जीवन जगले पाहिजे आणि चांगले जीवन अजून नक्कीच कसे होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरं तर खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू अजिबात नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते एवढं मात्र निश्चित आहे. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवणं खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसांच्या बाबतीतही अगदी तसंच होत असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद दिला जातो. म्हणून खरं तर मधल्या काळातच
त्यांना जास्त गरज असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी जपायला शिका आणि माणसंही जपायला शिका. म्हणून जेवढी जास्त तुम्ही माणसं जपली तेवढी जास्त तुम्हाला माणसंही कामात येत असतात. आणि फक्त ती ओळखून ते चांगले आहेत की नाही हे पारखून तुम्ही ते जपायला शिका. खूप स्वप्न तुटतात जे जेव्हा व्हायचंय ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि अवघड आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. म्हणून अशा परिस्थितीत नक्कीच बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमीच नक्कीच होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल, वाईट वेळ निघून जाईल आणि सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाईट वेळ पाहिली की सर्व सुख जुळीत नक्कीच येऊन पडतात. अपेक्षेपेक्षा जास्त भेटतं आणि निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआपच नक्कीच आपल्याला येत असतात आणि ते येतीलही. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहायला हवे. सोनं वितळते की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा आपोआप बनत असते. म्हणून नम्र व्हायला शिका. जेवढे जास्त तुम्ही नम्र व्हाल तेवढे जास्त माणसं तुम्ही जोडू शकाल आणि माणसांच्या मनामध्ये चांगलं तुम्ही घर नक्कीच करू शकाल. ज्या माणसांच्या गरजा कमी कमी असतात ती माणसे समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जग जग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. एवढं लक्षात घ्या. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. एवढं निर्मळ मनाने आणि सात्विक मनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि देवाची भक्ती करत असताना मनात आपला कसलाही कंचक नको किंवा कसलाही विचार नको. फक्त निर्मळ मन हवं आणि प्रेम हवं. जसं लहान मूल अगदी प्रेमाने आणि एकच चित्ताने खेळत असतं तसंच आपण भक्ती केली पाहिजे. मित्रांनो, सगळ्यांना एक दिवस या पृथ्वी तलावावरून जायचं आहे. म्हणून कशाचाही तुम्ही गर्व करू नका. या मृत्यूविषयी मी 2 शब्द आपल्याला सांगतो. आयुष्यात 2 मिनिटे सुद्धा कोणी माझ्याजवळ बसलं नव्हतं. आज सगळे माझ्याजवळ बसले होते. कोणी एक गिफ्ट सुद्धा मला कधी दिले नव्हते. आज फुलांवर फुले मिळत होती. एक साधा रुमाल सुद्धा कोणी मला दिला नव्हता. आज पांढरी शुभ्र कापडे एकावर एक मला दिली जात होती. 2 पावलं कोणी माझ्यासोबत चालायला तयार नव्हते. आज पूर्ण समाज माझ्या बरोबर चालत होता. आज मला कळाले मृत्यू किती सुंदर आहे. त्याने मी उगाच जगत होतो. म्हणून एक लक्षात घ्या, संकटकाळी प्रत्येकाच्या संकटात उभे राहा आणि कधीही तुम्ही माघार घेऊ नका. तेच तुमचं जीवन असतं आणि ते समजायला तुम्हाला नंतर मृत्यूनंतर कळायला लागतं. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ असतात. हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. बरं, पण त्याला हे समजत नाही ना की हा सर्व आपल्या जो कर्माचा परिणाम आहे आणि त्याला देव किंवा संत काय करतील. बरं, प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांच्या किंवा सद्गुरूंच्या मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही, एवढे मात्र निश्चित आहे. आणि एक विचार तुमच्या समोर मांडतो ते बघा. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटत असतं. म्हणून फक्त आपल्या संस्काराचा फरक असतो. हा खेळ संस्कार, समाज आणि मानसिक स्थितीत आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचे हिसकावून खाणाऱ्यांचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही, एवढं मात्र निश्चित. म्हणून माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जात असते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं. अधिरातला सोडून देणं आणि धीरानं घ्यायचं असतं. म्हणून संतापातला ताप सोडून मनातलं संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं.
माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला नक्कीच आपलं समजून घ्यायचं असतं आणि तरच नाती टिकत असतात आणि सर्व काही नीट पार पडत असतं. म्हणून समजणे आणि समजावणे फार महत्वाचे आहे. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. आणि यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणून तुम्हाला हे चिरकाल टिकणार असतं. मग कष्टाची भाकर आपल्याला गोड लागली, लुटावे कुणाला कधीच जमले नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोठ बांधली आणि आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. एवढे मात्र निश्चित आहे, वेळेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळायला हवा. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसांसाठी विनोद आणि गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा उपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्यात अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं आणि वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात आणि मग ते वेगवेगळे होत असतात. म्हणून तुम्ही निश्चितपणे जगायला हवं आणि आयुष्याचं गणित आणि वेळेचा सदुपयोग करून तुम्ही जीवन नक्कीच जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगणं यात वेगळं काय असतं? माणुसकीचं जी सगळ्यांना दुःखात थोडं सामील होणं, प्रत्येकाच्या आनंदात आनंदाने सहभागी होणं, इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं, परोपकाराच्या कृतीतून जीवन सार्थ करणं, अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेने मात करणं, तत्व माझी न करता पंचतत्वांना आठवणं. कितीही जगलास राजा तरी सोपं नाही देहाला कृत्यार्थ करणं. खूप जन्मानंतर असतं हा नर देह प्राप्त होणं आणि देह गणपतीचं तो मातीचा त्याचा अटळ आहे विसर्जन होणं. या जगात देव बनणं सोपं पण कठीण आहे माणूस होणं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी माणुसकी तुम्ही जपून ठेवली पाहिजे आणि जेवढी जास्त तुम्ही माणुसकी जपून ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला या प्रकृतीमधून फळे मिळत जातील आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाईल. म्हणून माणुसकी जेवढी जास्त जपली तेवढे जास्त तुम्ही माणूस जोडाल आणि सर्व काही तुम्हाला चांगलं आणि नीट दिसू लागेल आणि प्रकृती तुम्हाला अगदी चांगली दिसू लागेल. कोणत्याही कृतीमध्ये आणि कृती मागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारे एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्यांचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं याची खात्री पटली तर त्याला नक्कीच तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि आयुष्यात तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदासींना मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार सांगा बरं. आणि औदिष्ट्यांचं कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांड रिकामं व्हावं तर तो भरता येईल. कवी शांताराम आठवले यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, जो असला तो अमृत प्यायला आणि जो अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वास्थ्य आणि आनंदा व्यतिरिक्त उरतं आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो आणि हा अडथळा दूर होणं महत्वाचं आहे. कबीर यालाच सहजायोग असे म्हणतात आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या तुम्ही निवांत ऐका. नक्कीच तुम्हाला खरोखरच छान वाटेल आणि नवीन आयुष्यामध्ये डोकावल्यासारखं वाटेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतःवर 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच तुम्ही खात्री केली पाहिजे. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. मग वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपलीच आहे.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. जे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे नक्कीच सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गौड असेल तर माणसं अजिबात तुटत नाही. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काहीही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून आहे. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपत नाही. याला जीवन असे म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नाहीये. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहिले पाहिजे, तरच जीवनाचा अर्थ आणि जगण्याचा अर्थ आपल्याला कळत असतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात केवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेलं वेडेपण पांघरावं लागेल. पण तुम्हाला जर विशिष्ट ठरवायचं असेल तर स्वतःचा वेगळा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग साहजिकच समाजमान्य मार्गापेक्षा वेगळा असायला लागेल. आणि हा मार्ग शोधण्याची वेळ आता नक्कीच तुमच्यावर आली आहे आणि ती वेळ तुम्ही नक्कीच त्याचं सोनं केलं पाहिजे. स्वप्न तशीच असतात, ती तशीच ठेवावेत. स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत, स्वप्नांची छायाचित्र म्हणून आहेत. छायाचित्र सप्तरंगात कोणता येतात आणि रंगांनी ओथंबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात. तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो आणि त्याचं नाव अंतरंग असतं, एवढं मात्र निश्चित. म्हणूनच तुम्ही कोणताही प्रयत्न करण्याच्या वेळी तुम्ही स्वतःला पुश केलं पाहिजे आणि पुढे ढकललं पाहिजे. तेव्हा तुम्हाला आपोआपच चांगल्या गोष्टी ह्या मिळत जातात. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील नक्कीच दोष दाखवून दिले तर आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ती दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळ ओळखत असतो आणि तो आपल्याला सर्व काही दाखवत असतो, पण ते आपल्याला वाईट वाटत असते. असे कधीही तुम्ही करू नये, एवढं मात्र निश्चित आहे. मनासारखी गोष्ट होण्यात मनाचा समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असतं, मनात आलं की बुद्धी काम करायला लागते. आणि निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या कुवतीप्रमाणे तो जो बुद्धी चालवतो आणि दुष्ट म्हणणारा आणखीन दुष्ट होतो. लबाड माणूस जास्त लबाडा कारस्थान रचायला लागतो, तर मग सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर आणि अधिक स्पष्ट व्यक्ती अधिक पडखंड नक्कीच म्हणत असतात. म्हणून माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काहीतरी देते, बाकीचं आपण मिळवायचं असतं. दिवसाचे 11 तास हे हात जर राबले तर 1 तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे आणि आपणही नियतीला मदत करायची असते. मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत सगळ्यांच्या, म्हणून प्रत्येकाला तुम्ही नक्कीच या हातांनी मदत केली पाहिजे. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अभंग राहावी आणि अथंग राहावी यासाठी धडपडतो. स्वतःच्या निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा नक्कीच भेट होईल आणि त्याला सर्व काही कळेल. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआपच सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो व वेळ असो. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात आणि बाकी फक्त जग आहे, एवढं लक्षात ठेवा. देवाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही ठोकू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसातले तर चिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता असते. तेव्हाच त्यांच्यामध्ये भरपूर काही बदल दिसू लागतात आणि बदल होत असतात. प्रवास आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पानं नकळत जोडली जातात तर मग काही कोरीच राहून जातात आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते फक्त वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. मित्रांनो, जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टी सुख शोधत असतात
परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाही आणि या धावपळीचे अर्थ कळत नाही. आपण कोण, आपल्याला जगण्याचा हेतू काय, आपली नाती, विचार, महत्वाकांक्षे यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायचे हे कळत नाही. अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे मला माहिती आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काहीच इलाज नाही. सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही. तरी या प्रश्नाचे डंख कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडतात आणि जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरता मनात एका प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते आणि आपले जीवन हे पोकळ शून्य वाटू लागते. तरी मी अनेक गोष्टीत रस घेतो. काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यात नक्कीच असून नसल्यासारखं असतो. म्हणून जीवनाची मजा तुम्ही पुरेपूर घेतली पाहिजे आणि पुरेपूर आनंदित तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य नक्कीच जपण्याचे आणि जगण्याचे सोपे गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे तुम्ही कधीच जायचे नसते. जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचे नसते. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही आणि जे एकदा एखादा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही तुम्ही घाबरायचं नाही. एवढं मात्र निश्चित आहे, माणसांची माणसाबद्दल मतं कशी तयार होतात हे पाहणं मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल, पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याचं काम घरातील मोठी माणसं करत असतात. पाहुण्यांची पाठ वळल्याबरोबर ते ज्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांची मतं बनवतात. आणि एवढं मात्र निश्चित आहे, म्हणून आपल्या वागण्यातील आपण नक्कीच बदल केले पाहिजे आणि त्यातून दुसरे काय शिकतात याच्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे आणि तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळं जन्म तुमचा व्यर्थ आहे. नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं, ते आपण उपभोगत नाही. आपले आयुष्य देणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टी आपण नाही का म्हणत नाही. न पटणाऱ्या, न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो. आपण दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीर येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट आपल्यातून मग संपलेला असतो. समजून घ्या, या गोष्टी कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत. कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत. कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत. कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी बनवू शकत नाही. कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत. म्हणून सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात, पण मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे तुम्ही लक्षात घेऊन चाललं पाहिजे. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास तुम्ही देऊ नका की ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. आरसा इतक्या विश्वासू दृष्टी जगात दुसरा कोणी नाही. आपण आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पाहायची. आपण आपल्या मनाचं दृष्टी व्हायचं आणि अफरातफर करायची. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, मन खरं तर प्रकट होतं. बायको, मुलगा, आईबाप सगळी नाती स्पष्ट होतात. कोणी किती जागा अडवली आहे हे नक्कीच तुम्ही पाहायला हवं. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर तुम्हाला दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत तुम्ही मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं नक्कीच चांगलं लक्षण आहे. म्हणून आता चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये, एवढे मात्र निश्चित तुम्ही केले पाहिजे. आणि तसेच जीवनातही वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर तुम्ही जाऊ नये आणि वाईट मार्गाला तुम्ही काहीही करू नये, एवढं मात्र निश्चित आहे. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं, जिथे हक्काचे सुख आणि दुःख वाटता यावं. कुणाच्या सांगण्याने तुटणार नसावं. विश्वासाने भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं. आनंदाच्या वेळी जळणारं नसावं. शिवप्रसंगी शोभा वाढणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे कसं असावं आणि ते तुम्ही टिकवायला नक्कीच पाहिजे. मैत्रीमध्ये ना खरं तर ना खोटं, अशी मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं.
कुठल्याही पारड्यात तिला तोल मैत्रीचं पारडं नेहमी जड असतं. मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते, मैत्री सुंदर किंवा कुरूप नसते. कुठल्याही क्षणी पहा, मैत्री फक्त मैत्रीच असते. रक्ताच्या नात्यांचं मला काही माहीत नाही, पण मैत्रीच्या नात्यांमध्ये प्राण असतो. म्हणूनच कदाचित रक्तांची नाती मरतात, पण मैत्रीची नाती सदैव टिकून राहत असतात आणि ती शेवटपर्यंत टिकत असतात. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद नक्कीच तुम्ही समजला पाहिजे. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा तुम्ही अगदी मनापासून समजली पाहिजे. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्तेची ताकद समजली पाहिजे. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजले पाहिजे. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजली पाहिजे. उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजला पाहिजे. तुमच्या नक्कीच सदवर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजले पाहिजे आणि योग्य मार्गावरच तुम्ही नक्कीच चालले पाहिजे. आणि योग्य मार्गावर चालत असताना तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. आणि जर हा संपूर्ण स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय श्रीराम. धन्यवाद.